नक्षत्र ज्योतिष. नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. जुलै 2026 हा महिना मेष लग्न राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक संधी, प्रेमसंबंधातील प्रगती, करिअरमध्ये यश आणि महिन्याच्या शेवटी शनी वक्रीमुळे काही महत्त्वाचे जीवन धडे घेऊन येत आहे. चला तर मग जाणून घेऊया जुलै 2026 मध्ये मेष लग्न राशीसाठी काय खास घडणार आहे. शुक्राचे पंचम भावातील आगमन. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र सिंह राशीत म्हणजेच तुमच्या पंचम भावात प्रवेश करणार आहे. हा गोचर प्रेमसंबंध, शिक्षण, सर्जनशीलता आणि संतती संबंधी विषयांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्ती प्रेमसंबंधात आहे त्यांना नात्यामध्ये अधिक जवळीक अनुभवायला मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिक्षक, कलाकार, कंटेंट क्रिएटर, IT क्षेत्रातील कर्मचारी, सॉफ्टवेअर इंजिनियर, सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रगती दिसून येईल. संतती प्राप्तीची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी देखील हा काळ सकारात्मक संकेत देणारा आहे. शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा इतर स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. बुध वक्री होणार. 7 जुलै ते 24 जुलै दरम्यान बुध वक्री अवस्थेत राहणार आहे. या काळात संवादातील गैरसमज वाढू शकतात. भावंडांशी, मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांची काळजी घ्या. नवीन नोकरीसाठी अर्ज, महत्त्वाचे करार, प्रवासाचे नियोजन किंवा तोंडी आश्वासने यामध्ये विशेष सावधगिरी आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट फक्त बोलून निश्चित करू नका. सर्व व्यवहार लेखी स्वरूपात ठेवा. या काळात काही जुनी कामे पुन्हा करावी लागू शकतात, मात्र त्यातून तुमचे काम अधिक परिपूर्ण आणि प्रभावी होईल. सूर्याचा 4थ्या भावातील प्रभाव. सूर्य कर्क राशीत प्रवेश करून गुरुसोबत शुभयोग निर्माण करणार आहे. घर, कुटुंब, मानसिक समाधान आणि करिअर या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. घर खरेदी, वाहन खरेदी किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावनिक स्थैर्य वाढेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना विशेष लाभदायक ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. करिअर आणि आर्थिक स्थिती. महिन्याच्या सुरुवातीपासूनच करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. नवीन प्रोजेक्ट, जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. विशेषतः तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तरी 7 ते 24 जुलै दरम्यान मोठे आर्थिक निर्णय टाळावेत. 27 जुलैपासून शनी वक्री. या महिन्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे शनी ग्रह वक्री होणार आहे. पुढील 5 महिने शनी तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देईल. परदेश प्रवास, परदेशातील नोकरी किंवा मोठ्या गुंतवणुकीसंबंधी योजनांमध्ये विलंब होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत अधिक जागरूक राहा. विशेषतः झोप, मानसिक ताण आणि जीवनशैली सुधारण्यावर भर द्या. भाग्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणे आवश्यक ठरेल. शनी तुम्हाला तुमच्या कमतरता दाखवेल आणि त्यात सुधारणा करण्याची संधी देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे. नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा वाढेल. आरोग्य. महिन्याचा बहुतांश काळ आरोग्य चांगले राहील. मात्र महिन्याच्या शेवटी झोपेची कमतरता, ताणतणाव किंवा अनियमित दिनचर्या यामुळे काही त्रास जाणवू शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल.
जुलै 2026 मेष लग्न राशी निष्कर्ष. एकंदरीत जुलै 2026 हा महिना मेष लग्न राशीसाठी प्रेम, करिअर, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीचा महिना ठरणार आहे. फक्त बुध वक्री असताना संवाद आणि कागदपत्रांमध्ये काळजी घ्या आणि शनी वक्री झाल्यानंतर संयम व शिस्त राखा. योग्य नियोजन केल्यास हा महिना तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी घेऊन येऊ शकतो. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के. तुम्हाला वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा 8805782704 या नंबरवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.